या ठिकाणी सांगता सभेमध्ये तुम्ही उपस्थित जे मतदार होते त्यांना एक भावनिक आव्हान देखील केलं होतं. कुठंतरी सहानुभूतीपूर्वक जनतेने विचार केला. काय झालं, गेल्या वेळेस पण दादांची कामं मोठी होती, म्हणजे विकास होता, नाही असं नाही. तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे 2019ला कशा पद्धतीने राजकारण झालं, काय झालं, तर ह्यात बोलण्यात काही अर्थ नाही हे सगळ्यांनाच माहिती. पण त्यावेळेसचा पण जो पराभव झाला ना, तर आता तेव्हा पण निवडूनच येणार होते. पण केवळ हे राजकारण करून काम करणाऱ्या माणसाला मागे ठेवायचं हे आता योग्य नाही. हे जे पद आहे ना मुळातच इतकं महत्त्वाचं आहे आमदारकीचं, इथे फक्त तालुक्याच्या विकासाचं ह्याच्याशी संबंध येतो, इथे बाकी सगळ्या गोष्टींना फार महत्त्व नसतं. आणि हा जो त्यांनी आता जो पायंडा पाडलाय, हे सगळ्या गोष्टी आता बंद झाल्या पाहिजे. पुढे काय होईल माहिती का, ह्याचे पडसाद पुढची पिढी. आता दादा काय किती वर्ष आमदार असं काम करणार, त्याच्यानंतर पुढचे पण आमदार येणार. म्हणजे केवळ आमदारकीसाठी एवढ्या खालच्या गोष्टीच्या थराला जाऊ नये ही सगळ्यांना विनंती. तुमच्यासह अजून 13 का 14 जणींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेत. कसं पाहताय तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एकंदर? काय कोणाकडे गुन्हे दाखल झाले? तुम्ही जे आंदोलन केलं पोलीस स्टेशनच्या विरोधात त्या वेळेला आपल्या महिलांवर पण गुन्हे दाखल झाले, त्या गोष्टीकडे कसं पाहता? नाही, ते आंदोलन गरजेचं होतं. कारण कोण उठून ह्या सगळ्या गोष्टी सहन करणं, त्याला कुठेतरी अन्यायाला वाचा फोडली पाहिजे म्हणून ते आंदोलन झालं होतं. ताई, परवा तुम्ही माझ्याशी बोलताना म्हणाले होतात की अतुल बेनकेंना मी 23 तारखेला काय उत्तर देईल, तुम्ही आता उत्तर देणार आहात? मी हे पण म्हटलं होतं ना की तो विषय फार आता महत्त्वाचा, किंवा अतुल बेनके आता माझ्यासाठी महत्त्वाचे नाही, ह्याच्या आधी ते माझ्यासाठी महत्त्वाचे होते. दादा महत्त्वाचे होते. म्हणजे आता तुम्हाला असं वाटत असेल अतुल बेनके तसं बघायला गेलं तर मामा लागतात आमचे. अत्यंत आदर होता मला त्यांच्याबद्दल. आणि अतुल बेनकेंनाच मी तेव्हा हे बोलले होते की असा दुस्वास करू नका, आपण नातेवाईक आहे. आणि हे तुम्हालाही माहिती आहे की काय झालंय ते. ठीक आहे, आता जे झालं ते झालं. आता ते आमचा दुस्वास करतात म्हणून मी त्यांचा राग करावा हा माझा स्वभाव नाही. काही ओतूर येथील सभेमध्ये बोलता बोलता तुम्ही अचानक निशब्द झाला होता आणि ते तुमचं जे भाषण आहे तेच निर्णायक ठरलं, तेच दादांना विजयाकडे घेऊन गेलं असं म्हणता येईल. हे बघा काय झालं, आता मी तुम्हाला एक अनुभव सांगते. माझ्या मुली आधीच जाऊन बसल्या होत्या, बरोबर, मी आवरून बसले होते. माझ्या डोक्यात हाच विचार होता की आता विजय होणार आहे. मी ह्या भावनेने बसले होते, देवाची प्रार्थना केली. आणि जेव्हा मुली माझ्या गेल्या तिथे आली, असं आम्हाला तो धक्का बसला अपयशाचा. त्या मुली आहे ना इतक्या रडल्या, त्या रायगडला येऊन त्या पप्पांचा त्यांच्या असा हात धरत होत्या आणि उठा इथून निघा, मुंबईला चला. हा सगळा प्रकार बघून कोणत्या आईला आनंद वाटेल. माझ्या डोळ्या देखत आजही 2019ची ती निवडणूक आहे. आपला पराभव होणारा नव्हता हेही आज मी सांगते. पण सारखं राज करून तुम्ही कोणी सगळे जिंकू शकत नाही. कुठेतरी सत्य हे परमेश्वराजवळ आहे आणि परमेश्वराचाच हा आशीर्वाद आहे. मी बोलताना त्या दिवशी पण म्हटलं होतं, मी स्वामी समर्थांची भक्त आहे. कधीही मी कोणाचं नुकसान केलेलं नाही, मी कधीही कोणाचा रागरोष केलेला नाही. मी फार स्पष्ट स्वभावाची आहे. मला जरी राग आला तरी मी एक वेळेला तोंडावर बोलून दाखवीन, पण मी सूडबुद्धी वागणारी बाई नाही. या सगळ्या गोष्टी 2019ला ज्यावेळेस दादांचा पराभव झाला तुम्ही अंतःकरणातून जी देवाला हात दिली ती आज फळाला याच म्हणते. हो, ती आली असेल. मला असं वाटायला लागलं तेव्हा की म्हणजे कामं करून उपयोग झाला नाही असं मला वाटायला लागलं. आणि हे मी त्यावेळेस सभेमध्ये बोलले, म्हणजे असं काही नाही की सभेमध्ये बोलले. पण दादांचा विश्वास मात्र अट्टळ होता. हा तालुक्यावर अत्यंत प्रेम. आणि त्या दिवशी जे मला भरून आलं, माझं बीपी थोडं हाय झालं, मी सहज मागे वळून बघितलं. प्रचंड प्रमाणात जनता, अलोट गर्दी, पुढूनही बॅकस्टेज गर्दी. मी तिथंच समजून चकले की भले आपल्याला जे वाटलं ते खरं नव्हतं. यापुढील काळात तुमच्या कुटुंबाचा दादांना कसा पाठिंबा असणार आहे? नाही, दादांना माझा पाठिंबा असणार. आता माझ्यावरच्या जबाबदाऱ्या थोड्या कमी झालेल्या आहेत. आता माझा रोल एवढाच असणार की काही ज्या महिला आहेत
महिलांसाठी त्यांनी काही जे मला समस्या सांगितल्या त्यांच्यासाठी काही रोजगाराच्या काही योजना असतील असंही दादांनी पण योजना काहीतरी सांगितलेल्या आहेत जे आपले विमे आहे, कॅन्सरची ट्रीटमेंट आहे, म्हणजे ह्या अशा ज्या काही रोजगाराच्या ह्याने घरकुलाच्या आहेत. आपण मला फार अनुभव नाही आहे ह्या सगळ्याचा, मी कधी अशी कामं केलेली नाही आहे, पण ज्यांना हा अनुभव आहे ज्या महिलांनी, जसं आपल्या आदरणीय मंदाताई दांगट असतील, मार्गदर्शन घेईन आणि करेन ना त्यांच्यासाठी काही. ताई, दादांच्या विजयासाठी महिला पुरुषच नव्हे तर महिला कार्यकर्त्यांनी पण रात्रीचा दिवस केला. त्यांना काय सांगाल तुम्ही त्या सगळ्या कार्यकर्त्यांना? त्यांना काय सांगायचं म्हणजे आता हे सगळं तालुक्याचा जो विकास आहे, आपल्या महिलांना रोजगार मिळेल, आपला तालुका नावारूपाला येईल, तालुका पुढे जाईल, त्याच्याबरोबर आपली जनतेचाही विकास होईल, ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्याचं निवारण होईल. मुळातच हे पदच त्याच्यासाठी आहे, त्याच्यामुळे या पदाचा वापर आपण असाच करायचा आहे. महिला तर त्यांच्या महिला भगिनी म्हणजे आपल्या दादांच्या बहिणी, त्या एकवटून दादांचे सगळे मागे उभे राहिले. ताई, खरं तर त्या महिला आदिशक्ती त्याच विजयी असं मी म्हणेन. ताई, सचिन वाळुंज असेल, संतोष घोटणे असतील, दर्शन फुलपगार असेल, यांनी अतिशय सक्षमरित्या आपली प्रचार यंत्रणा सांभाळली. कशा प्रकारे तुम्ही विजयाचं श्रेय तुमच्या कार्यकर्त्यांना द्याल? ते आमचे कार्यकर्ते पहिलेच नाही आहेत, मी पहिलेच सांगितलं, आमचा कुणी कार्यकर्ता नाही आहे, हे सगळे दादांचे सहकारी आहे. आज एवढं मोठं जे आमदारकी तेव्हाही कामं केली, हे सगळे भावांसारखे, पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सगळे दादांच्या पाठीमागे उभे आहेत. आणि ही अशी माणसं मिळायला सुद्धा खूप मोठं नशीब लागतं. दादांचं पण नशीब आहे आणि आमचं पण नशीब आहे. विजय भाऊ,